पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी करणार माजी ग्रामपंचायत सदस्य भारत अहिरे उसवाड। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत समिती गणासाठी तसेच नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो तो उमेदवार आपापल्या परीने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। तसेच आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी उसवाड या गावातील भारत राघो अहिरे माजी ग्रामपंचायत सदस्य उसवाड हे जिल्हा परिषद गटातून इच्छुक म्हणून राष्ट्रवादी अजितदादा पवार घड्याळ या पक्षाच्या निशाणीवर उमेदवारी करत आहेत। तसेच त्यांनी आतापर्यंत 5 वर्ष ग्रामपंचायत उसवाड येथे सदस्य म्हणून काम पाहिले। त्यानंतर समाजकार्य पाटचारीसाठी चांदवड तहसील कार्यालयासमोर उपोषण देखील केले आहे। तर त्यांना समाजकार्य करण्याची आवड आहे। याकरिता मी सदैव गटामधील राहिलेल्या कामाची व जनतेची दखल घेईल, तरी मला यावेळेस संधी द्यावी हीच विनंती। यावेळी सरपंच संजय पवार यांनी देखील या उमेदवाराच्या संदर्भात अधिक माहिती दिली। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, या संदर्भामध्ये सर्वत्र निवडणुकीचे जोर धरू लागला आहे आणि त्या अनुषंगाने जो तो उमेदवार मग गटातील असेल, पंचायत समिती गणातील असेल किंवा नगर परिषदेमध्ये असेल, हे सर्वजण आपापल्या परीने निवडणूक लढवण्यासाठी, उमेदवारी मागण्यासाठी, उमेदवारी करण्यासाठी आपापल्या गावातून अनेक ठिकाणी जाऊन लोकांची गाठीभेटी घेऊन उमेदवारी करण्यासाठी इच्छुक म्हणून उमेदवारी करतात। त्या अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील उसवाड या ठिकाणी आलेलो आहोत आणि उसवाड या ठिकाणामधून भारत राघोबा अहिरे हे एसी कॅटेगरीमधून दुगाव गटामध्ये इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहे। त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे। माझ्यासोबत एक इच्छुक म्हणून उमेदवार आहे, त्यांची संपर्क साधणार आहे। दादा, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी भारत राघो अहिरे, राहणार उसवाड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। मी दुगाव होऊ घातलेल्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी दुगाव गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मी पक्षाची उमेदवारी मागत आहे। या दुगाव गटाच्या विकासासाठी आणि उसवाड गावातून मी माननीय तहसीलदार साहेब यांच्या समोर उपोषण केलेले आहेत, रस्त्यासाठी उपोषण केलेले आहेत, पाणी प्रश्नावर उपोषण केलेले आहेत। दुगाव गटातील राहिलेले प्रश्न मी निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि पूर्ण वेळ देऊन या दुगाव गटातील सर्व प्रश्न मार्गी लावील अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि पक्षाने ही जर जबाबदारी माझ्यावर दिली तर मी पूर्णपणे पार करीन असं म्हणतो। तुम्ही याच्या अगोदर कुठल्या एखाद्या राजकारणामध्ये, कुठल्या पक्षामध्ये काम केलंय? हो, या अगोदर आम्ही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेली 25 वर्ष काम केलंय। त्यावेळेस आम्ही एकदम इमानदारीने, एकनिष्ठतेने काम केलंय, पक्षाच्या भरभराटीसाठी काम केले। यानंतर आता मी गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तो प्रवेश मी सार्थकी लावून या गटाचा नक्कीच विकास करीन अशी मी आपल्याला ग्वाही देतो। त्याचप्रमाणे आपल्यासोबत हे होते दुगाव गटातून इच्छुक म्हणून उमेदवारी करणारे, मात्र त्याच गावातील एक प्राथमिक नागरिक म्हणून सरपंच ज्यांना आपण म्हणतो ते आपल्यासोबत आहे, त्यांची संपर्क साधणार का या ठिकाणी काही दिवसापूर्वीच अजितदादा पवार गट या गटामध्ये प्रवेश केला आहे। कम से कम मला वाटतं 40 ते 45 ते 75 नागरिकांना घेऊन या व्यक्तीने इथे प्रवेश केलेला आहे, त्याच्यासोबत आपण बातचीत करणार आहे। दादा, काही दिवसापूर्वी तुम्ही अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगा? मी मुळात अजितदादा यांच्या कामाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कामाच्या शैलीवर विश्वास ठेवून त्या पक्षामध्ये प्रवेश केला, कारण अजितदादा जे बोलतात ते करतात अशी त्यांची ओळख आहे। दुसरी गोष्ट, भुजबळ साहेब प्रामुख्याने येवला विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत। तसेच आमच्या गटामध्ये येणारा दुगाव हा भाग जो आहे, मतदारसंघ आहे, हा भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाने किंवा प्रभावशालीने तो प्रभावित असा तो गट आहे आणि त्या गटामध्ये प्रामुख्याने माळी समाज, धनगर समाज, मराठा समाज असे
या गटाचं जे मतदान आहे या जाती धर्मामध्ये विभागलेलं आहे आणि प्रामुख्याने जर विचार केला तर माझ्या गावची लोकसंख्या पण 3,000 अशी लोकसंख्या आहे. या गटामधून यापूर्वीही राष्ट्रवादी घड्याळाच्या चिन्हावर 2 नाही 3 नाही 4 वेळेस उमेदवार हे जिल्हा परिषदेसाठी निवडून गेलेले आहेत. म्हणून हा गट आणि माझं गाव आणि घड्याळ या चिन्हाचं असं एक नातं बनलेलं आहे आणि आम्ही इथूनच यापुढे आता भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जर आमच्या गटातून भारतराव गायरे याला संधी मिळाली तर तो आमच्या पॅनलचा एक खंदा समर्थक आहे आणि त्याला जर उमेदवारी मिळाली आणि तो निवडून जर जनतेच्या मतावरती निवडून आला तर त्याचं आम्ही पूर्णपणे त्या लोकांना किंवा मतदारांना त्याचं पूर्ण फळ दिल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण असं का आमच्याकडे प्रभावी नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून आम्ही निधी मिळवून त्या गटाचा अतिशय बारकाईने अभ्यास करून आणि त्या गटामध्ये विकास कामं चालू करून आणि ते पूर्ण पण करून दाखवू. याचं कारण असं की मी निवडून आल्यानंतर 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये माझ्या गावामध्ये आतापर्यंत जे कामं केले ते वाखाणण्याजोगते कामं आहे आणि ते कामं बघून भारतच्या पाठीवर हात ठेवायचा असा आमचा पूर्ण ग्रामस्थांनी नागरिकांनी अट्टहास केलेला आहे आणि म्हणूनच आम्ही त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच यापूर्वी आम्ही एकदम जिवंत प्रश्न आहे आमचा म्हणजे राहुड उसवाड दुगाव ही पाटसारी हा 40 वर्षापासून प्रलंबित असा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आमची जी यंत्रणा होती ती फेल झाली. म्हणून आम्ही त्या ठिकाणावरती 2 वेळेस उपोषण केले आणि उपोषण करून अवघ्या 8 दिवसामध्ये गावाला आम्ही पाणी आणून दाखवलं. म्हणजे जो गंभीर प्रश्न होता तो प्रश्न आम्ही काही अंशी मार्गी लावला. परंतु यापुढे त्यावेळेस आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता नव्हती आणि आज गटाच्या माध्यमातून ती सत्ता जर आमच्या हातामध्ये आली तर आम्ही हे पाणी इथंच नाही उसवाड दुगावपर्यंतच मर्यादित नसून ते पुढे वाघोली धरणात जाऊन आणि ते पाणी पुढे मनमाडला पण पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणून या गटाचा सर्वांगीण विकासासाठी भारतराव गायरे याला जर पक्षाने त्याच्यावरती जर जबाबदारी सोपवली तर ती पूर्णपणे त्याच्याकडून आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करू एवढंच मी अनुषंगाने सांगू शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितलं का आमच्या गटामध्ये जी काही मुद्द्याचे म्हणजे पाटसारी असेल किंवा रस्त्याचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न आम्ही या गटामधले जे प्रलंबित आहे त्याचे जे जर झालेच त्या संदर्भामध्ये आमच्या या ठिकाणी दुगाव गटामध्ये राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या पक्षाने आम्हाला यांना तिकीट जर दिलं तर आम्ही नक्कीच त्यांच्या या कामाचा लेखाजोखा जो मांडलेला आहे तो आम्ही पूर्ण करू असे या ठिकाणी आपले उमेदवार झाले त्यानंतर सरपंच झाले यांनी त्यांचे सांगितले आहे. त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊनच आम्ही हे काम करू असे त्यांनी या ठिकाणी सांगितले. डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव चांगला. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. संपर्क 98 22 49 99 40 89 83 1504 60.